ज्यांनी नवीन यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे किंवा ज्यांना नवीन यूट्यूब चॅनल चालू करायचं आहे तर त्यांनी 1000 सबस्क्रायबर अवघ्या 1 दिवसात कसे कंप्लीट करायचे हे आपण काय करणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आता जेव्हा आपण नवीन यूट्यूब चॅनल चालू करतो तर नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर त्यामधून आपल्याला पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला माहित आहे यूट्यूबचा क्रायटेरिया काय असतो 1000 सबस्क्रायबर आणि 4000 तास वॉच टाइम काय करावा लागतो आपल्याला अवघ्या 1 वर्षात कंप्लीट करायला लागतो। मग आता जनरली वॉच टाइम काय होऊन जातो लॉंग व्हिडिओ मधून कंप्लीट होऊन जातो पण जर आपले सबस्क्रायबर बघितले तर सबस्क्रायबर आपले वाढत नाही। मग तुम्हाला काय असतं सुरुवातीला जेव्हा तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करता तर भरपूर ठिकाणी तुम्ही भरपूर व्हिडिओमध्ये ऐकलेलं असतं की शॉर्ट व्हिडिओमधून खूप कमी पैसे मिळतात लॉंग व्हिडिओमधून खूप जास्त पैसे मिळतात। मग तुम्ही काय करता शॉर्ट व्हिडिओ फोकस न करता फक्त लॉंग व्हिडिओच्या मागे पळता। मग चॅनल क्रायटेरिया आपल्याला पूर्ण केल्याशिवाय आपल्याला पैसे तर मिळणार नाहीये। पण ज्या वेळेस तुम्ही लॉंग व्हिडिओ बनवता तुम्हाला माहित आहे लॉंग व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी खूप टाइम लागतो म्हणजे त्या प्रमाणात आपल्याला ऑडियन्स मिळण्यासाठी त्या प्रमाणात आपले व्हिडिओज लोकांनी बघावेत त्यासाठी खूप टाइम निघून जातो। कधी कधी 1 वर्ष निघून जातं कधी कधी 2 वर्षही निघून जातं। मग कधी कधी अशी स्टेज येते की आपले सबस्क्रायबर वाढत नाही आपल्या चॅनल पण काय होत नाही मॉनिटाईज होत नाही। मग तुम्ही चॅनल मॉनिटाईज करण्यासाठी किंवा तुमचे सबस्क्रायबर कंप्लीट करण्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहे तुम्हाला एक भन्नाट ट्रिक सांगणार आहे। ती ट्रिक एकदम सिंपल आहे की ज्या वेळेस तुम्ही नवीन यूट्यूब चॅनल चालू करता तर तुम्हाला सुरुवातीला ज्या वेळेस तुम्हाला लॉंग व्हिडिओ बनवायचे असतील चॅनलवरती तरी सुरुवातीला तुम्हाला कमीत कमी 1 महिना काय करायचा आहे तुमच्या शॉर्ट व्हिडिओवरती काम करायचं आहे। तुम्ही लॉंग व्हिडिओ नंतर बनवा पण सुरुवातीला तुम्हाला महिनाभर काय करायचं आहे तुमचे शॉर्ट्स व्हिडिओवरती फोकस करायचा आहे। आता बघा शॉर्ट व्हिडिओवरती फोकस का करायचा तर तुम्हाला माहित आहे शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी टाइम कमी लागतो किंवा लवकरात लवकर काय होतो तो व्हायरल होतो। पण जर तुम्ही लॉंग व्हिडिओचा विचार केला तर लॉंग व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी कधी कधी वर्ष 2 वर्ष पण निघून जातात तरी तुमचे लॉंग व्हिडिओ काय होत नाही व्हायरल होत नाही। आता शॉर्ट व्हिडिओ व्हायरल का होता सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे जर आपल्या टॉपिक रिलेटेड एखाद्याने व्हिडिओ सर्च केला तर ऑटोमॅटिक काय होतं शॉर्ट फीडमध्ये तुमचा व्हिडिओ हा सजेस्ट केला जातो आणि तिथे तुमचा व्हिडिओ स्क्रोल केल्यानंतर ऑटोमॅटिकली ऑडियन्स कडनं बघितला जातो। पण लॉंग व्हिडिओ तुमचा सर्च मध्ये जाणार तुमचा थंबनेल लोक बघणार तुमचा लोकांना थंबनेल आवडला किंवा तुमचा मधला कंटेंट आवडला तर लोक काय करणार आहे त्या व्हिडिओला बघणार आहेत। पण इथे शॉर्ट व्हिडिओचं काय ऑटोमॅटिकली लोकांच्या सर्च मध्ये जातो त्यामुळे काय होतं ऑटोमॅटिकली तिथे व्ह्यूज येऊन जातात आणि जर शॉर्ट मधला कंटेंट जर लोकांच्या उपयोगाचा असेल किंवा अट्रॅक्टिव्ह असेल तर नक्कीच काय होतं तुमचा एक शॉर्ट्स अवघ्या 1 दिवसात पण काय होतो मिलियन मध्ये व्ह्यूज घेऊन येतो। आणि जर तुमचा मिलियन मी तर बोलेल सुरुवातीला मिलियन मध्ये व्ह्यूज येणं गरजेचं पण नाहीये जरी तुमचा एक शॉर्ट 50,000 किंवा 60,000 व्ह्यूज जरी घेऊन आला तरी काय होणार आहे अवघ्या 1 शॉर्ट मध्ये काय होणार आहे तुमचे 1000 सबस्क्रायबर काय होणार आहे कंप्लीट होणार आहे। आता मी प्रॅक्टिकली सांगते की मी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा असंच जनरली एक शॉर्ट बनवला होता। त्या शॉर्टला मला जवळपास 80 ते 85,000 व्ह्यूज आले होते आणि अवघ्या त्या एका शॉर्टमधून माझ्या चॅनलवरती सुरुवातीला 2500 सबस्क्रायबर म्हणजे 2500 सबस्क्रायबर मला त्या अवघ्या एका शॉर्टमधून मिळाले होते। म्हणजे चॅनल क्रायटेरिया सबस्क्रायबरचा तर माझा तिथेच कंप्लीट झाला होता आणि जनरली 3 ते 4 व्हिडिओ मी त्यानंतर असे बनवले की त्या रिलेटेड की त्यामुळे काय झाला त्या 3 ते 4 व्हिडिओमध्ये माझा 4000 वॉच टाइम हा कंप्लीट झाला। मग त्या पद्धतीनेच तुम्ही सुरुवातीला काय करायचं आहे शॉर्टवरती काम करायचं आहे। जेव्हा तुम्ही नवीन सुरुवातीला यूट्यूब चॅनल चालू करता आणि यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर ज्या वेळेस तुम्ही शॉर्टवरती आधी काम करता तर शॉर्ट बनवल्यामुळे काय होतं तुमच्या चॅनलला प्रामुख्याने 2 महत्त्वाचे फायदे होतात। आता ते 2 महत्त्वाचे फायदे म्हणजे कसे तर बघा ज्या वेळेस तुम्ही शॉर्ट्स बनवता शॉर्ट बनवल्यामुळे काय होतं तुमचा शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल होतो। शॉर्ट लवकरात लवकर व्हायरल झाल्यामुळे तुम्हाला 1000 सबस्क्रायबर तर एका शॉर्टमधून मिळून जातात एका दिवसात पण मिळून जातात ठीक आहे। तर बघा ज्यावेळेस तुम्ही शॉर्ट बनवता तर काय होते जास्तीत जास्त तुम्ही शॉर्ट बनवल्यामुळे आता लॉंग व्हिडिओला काय होतं बेसिकली 2 ते 3 दिवस बनवायला लागून जातात पण शॉर्ट जर तुम्ही विचार केला तर तुम्ही दिवसभर 4 ते 5 शॉर्ट काय करू शकता इझिली बनवू शकता कारण शॉर्टला बनवायला कमी टाइम लागतो एडिटिंगला कमी टाइम लागतो ठीक आहे। पण जास्तीत जास्त शॉर्ट बनवल्यामुळे काय होते तुमचे जर शॉर्ट जास्तीत जास्त व्हायरल झाले तर काय होतं तुमचा जो चेहरा आहे किंवा तुमचा एक फेस आहे तो फेस काय होतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायला मदत होते आणि ज्या वेळेस लोकांपर्यंत तुमचा फेस जास्तीत जास्त पोहोचतो तर त्यावेळेस काय होते तुमच्या इन्फॉर्मेशनवरती तुम्ही जी माहिती देता त्या माहितीवरती काय करतात लोक विश्वास ठेवतात कारण त्यांना ती माहिती आवडते ठीक आहे। आणि ज्यावेळेस तुमची माहिती लोकांना आवडायला लागते आणि जेव्हा तुमचे शॉर्टमधून 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होता मग तुम्ही शॉर्टवरती ज्या टॉपिकवरती शॉर्ट्स बनवलेले आहे त्याच टॉपिकवरती तुम्ही काय करायचे नंतर लॉंग व्हिडिओ बनवायला सुरुवात करायची ज्यावेळेस तुमचे 1000 सबस्क्रायबर कंप्लीट होतील आणि ज्यावेळेस तुमचा फेस व्हॅल्यू तयार होईल त्यावेळेस ऑटोमॅटिक काय करतील लोक तुमची लॉंग व्हिडिओ बघायला पण काय करतील सुरुवात करतील। कारण सुरुवातीला काय असतं जेव्हा तुम्ही लॉंग व्हिडिओ टाकता लॉंग व्हिडिओ टाकल्यामुळे काय होतं तुम्ही नवीन असता लोक तुमच्यावर लवकर विश्वास ठेवत नाही पण शॉर्टमुळे काय होतं तुमची एक फेस व्हॅल्यू तयार झाल्यामुळे लोक तुमच्या माहितीवर विश्वास ठेवायला लागतात
बघा, ज्यावेळेस तुमचा ऑडियन्स जेव्हा तुम्हाला 30 सेकंद बघणं पसंत करायला लागतो, त्यावेळेस तो ऑटोमॅटिक काय करतो, तुम्हाला 3 ते 4 मिनिटं बघायला पण काय करतो, म्हणजे प्रेफर करतो. तर त्यामुळे तुम्हाला सुरुवातीला शॉर्ट्सवरती काम करायचं आहे. आता बघा, जेव्हा आपण सुरुवातीला शॉर्ट्स बनवतो किंवा लॉंग व्हिडिओज बनवतो, मग आपल्याला काय वाटतं, आपले 1000 सबस्क्रायबर आणि आपला वॉच टाइम हा लवकरात लवकर कंप्लीट व्हावा. त्यासाठी आपण काय करतो, आपले जे नातेवाईक आहे किंवा मित्रमंडळी आहे त्यांना आपले शॉर्ट्स किंवा लॉंग व्हिडिओ काय करतो, आपल्या व्हिडिओच्या लिंक त्यांना शेअर करतो किंवा आपले सोशल मीडिया असतात तिथे. पण मी सुरुवातीला बेसिकली तुम्हाला सांगेल की तुम्ही तुमच्या व्हिडिओच्या लिंक कुठेही शेअर करू नका. आता शेअर का करू नका, बघा, सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम असतो, तुम्हाला वाटतं की ते तुमचे व्हिडिओ बघतील किंवा तुम्हाला सबस्क्राईब करतील, पण सुरुवातीला काय होतं, ते तुम्हाला तुमचं मन पकडायचं किंवा तुमची मनधरणी करायची म्हणून काय करता, तुम्हाला सबस्क्राईब करता. पण सबस्क्राईब केल्यानंतर काय करता, त्यांना तर काही इंटरेस्ट नसतो तुमच्या व्हिडिओमध्ये, फक्त तुम्ही पाठवली लिंक म्हणून ते काय करता, तो व्हिडिओ ओपन करता. ओपन केल्यानंतर काय करता, ते अवघ्या 2 ते 3 सेकंदात काय करता, तो व्हिडिओ लगेच स्क्रोल करून बंद, म्हणजे मागे येऊन जाता. आता मागे आल्यामुळे काय होतं, युट्यूबच्या याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे की तुमचा व्हिडिओ ओपन केल्यानंतर जर ऑडियन्सने तो व्हिडिओ 2 ते 3 मिनिटं बघितला तर त्याचे इम्प्रेशन काय होता, युट्यूबच्या अल्गोरिदममध्ये वाढून तुमचा व्हिडिओ हा व्हायरल होतो. पण जर बघा, तुम्ही जास्तीत जास्त लोकांना लिंक शेअर केली आणि त्या लोकांनी काय केलं, सुरुवातीलाच तुमचा व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर व्हिडिओ बघितला आणि लगेच तो काय केला, स्किप करून दिला, तर त्यामुळे युट्यूब अल्गोरिदम किंवा जे युट्यूबचे इम्प्रेशन असतात तिथं तुमच्या व्हिडिओचे काय होऊन जातात, डाऊन होऊन जातात. म्हणजे युट्यूबला वाटतं की ऑडियन्स हा व्हिडिओ पसंत करत नाही किंवा ह्या व्हिडिओमध्ये काही म्हणजे पाहिजे तसं मटेरियल नाही आहे किंवा व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन नाही आहे. त्यामुळे काय होतं, तुमचं इन्फॉर्मेशन जागीच तिथं काय होऊन जातो, डाऊन होऊन जातो. मग जर तुम्हाला वाटत असेल सुरुवातीला जेव्हा तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करता, तुम्हाला जर तुमचा चॅनल ग्रो करायचा असेल तर ऑडियन्स तुम्हाला तुमचे यूट्यूबला मिळू द्या, यूट्यूबला तुमचे व्हिडिओ पाठवू द्या, जास्तीत जास्त ऑडियन्सला काय करू द्या, स्वतःहून येऊ द्या. तुम्हाला कोणाला लिंक पाठवायची गरज नाही आहे किंवा कोणत्याही नातेवाईकाला पाठवायची गरज नाही. आता भरपूर काय असतं, सुरुवातीला जेव्हा आपण यूट्यूब चॅनल चालू करतो, तर चॅनल चालू करताना मी तर सांगेल की जो घरातला महत्त्वाचा व्यक्ती आहे त्या महत्त्वाच्या व्यक्तीला काय करा, प्रेफर करा की त्यांची परमिशन घ्या आणि चॅनल चालू करा. मी काय सांगेल, नातेवाईक मित्रमंडळी कोणालाही सांगत बसू नका, कारण सांगितल्यामुळे काय होतं, प्रत्येकाची मतं वेगवेगळी असतात. आता भरपूर जणांचं असं असतं की मी काही करत नाही म्हणून मला दुसऱ्यालाही काही करून द्यायचं नाही, मग ते काय करतात, फक्त पाय खेचायचे काम करतात. आपण एखाद्याला सांगितलं, आता एखादी जवळची मैत्रीण जरी असली, तिला आपण सांगितलं मी यूट्यूब चॅनल चालू करणार आहे, मला यूट्यूब चॅनल चालू करायचं, ती काय बोलते, अगं नको चालू करू, तू यूट्यूब चॅनल चालू केला तर लोक तुला नावं ठेवतील, कोण काय बोल, काय ती पोरगी यूट्यूबवरती काम करते किंवा तू काय, तो मुलगा नोकरी करायची सोडून यूट्यूबवरती काम करतोय. मग काय होतं, तिथं आपण लगेच काय होतं, डिसमोटिव्ह होऊन जातो किंवा नर्वस होऊन जातो आणि आपण चॅनल चालू करायच्या आधीच मागे ओढलो जातो किंवा चॅनल चालू करत नाही. पण बेसिकली मी तुम्हाला सांगेन, जेव्हा एक लेडीज असते किंवा जेंट्स असते, दोघांची पण कंडिशन मी तुम्हाला सांगते, ठीक आहे. ज्यावेळेस एक महिला असते, महिला काय करते, जेव्हा ती घरात काम करत असते, आता घरात काम करताना ती डेली रुटीननुसार काम करत असते, ठीक आहे. आता काम केल्यानंतर तिला तर तिच्या कामाचा मोबदला मिळत नाही, ठीक आहे, तिची रिस्पॉन्सिबिलिटी आहे म्हणून ती करते, ठीक आहे. पण ज्यावेळेस तिला गरजेच्या वस्तू पाहिजे असतात त्यावेळेस त्या तिला घरातून मिळतात. पण जर तिला स्वतःसाठी काही करायचं असेल वेगळं काही, तर तिला काय करता येत नाही, पैसे मागता येत नाही, कारण तिला वाटतं मी कसे पैसे मागू, मी काही कमवत नाही, ठीक आहे. तुम्ही घरात काम करता पण त्याचा मोबदला तुम्हाला मिळत नाही. मग जर तुम्हाला दुपारच्या वेळेत टाइम असेल, त्या दुपारच्या वेळेत तुम्ही काय करू शकता, तुम्हाला स्वतःला टाइम देऊन तुम्ही वेगवेगळ्या प्रकारमध्ये काय करू शकता, घर बसल्या 2 ते 3 तासात वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही घर बसल्या पैसेही कमवू शकता, आनंदी राहू शकता. आता अशा भरपूर साऱ्या भन्नाट ट्रिक्स आहे की तुम्ही घर बसल्या काय काय करू शकता. म्हणजे मी तर फक्त सांगेल की तुम्ही यूट्यूब चॅनल चालूच करा आणि यूट्यूब चॅनलमध्येच करिअर करा, असं काही नाही. भरपूर सारे ऑप्शन्स आहे, ठीक आहे. त्या रिलेटेड मी काय करेल, लवकरच जास्तीत जास्त व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आता जेंट्सचं जर बघितलं तर भरपूर सारे जेंट्स आहे की ज्यांना मनासारखा जॉब मिळत नाही. आता जॉब न मिळाल्यामुळे काय होतं, ते घरी जरी बसले तर घरचे पण त्यांना काय करतात, काम करत नाही, घरी बसलाय, ठीक आहे, आयतं खातो. मग जर हे टोमणे लोकांचे ऐकणार, तुम्हाला कोणी म्हणणार आहे का, नाही तू काम करते, हे 2 पैसे तू घे, हे मी तुला पैसे देतो आणि तू तुझं घर चालव किंवा तुमचा एन्जॉय करा. कोणीही पैसे देत नाही, ठीक आहे. आपलं घर आपल्यालाच चालवायला लागतं किंवा आपली हाऊसमाऊस आपल्यालाच पूर्ण करावं लागते. मग आपण कशाला लोकांचे सल्ले घ्यायचे, मी यूट्यूब चॅनल चालू करतोय, करू की नको, ठीक आहे. तुम्हाला वाटलं तुम्ही करा, ठीक आहे. सुरुवातीला तर मी सांगेल का, जी गोष्ट मी केली का, लोकांना कसं शो करायचं की मी यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे, लोक माझ्याबद्दल काय विचार करते. तुम्ही जर हा विचार करत बसले तर आयुष्यात कधीही सक्सेस होणार नाही, ठीक आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काही चुकीचं काम करत नाही, त्यामुळे तुम्हाला बिंदास मीडियासमोर येऊन तुम्हाला तुमचा यूट्यूब चॅनल चालू करायचा आहे. तुमच्याजवळ जे स्किल आहे ते स्किल काय करायचं आहे, लोकांजवळ प्रेझेंट करायचं आहे. आणि त्यात चुकीची गोष्ट नसल्यामुळे तुम्हाला कोणालाही घाबरायची गरज नाही, ठीक आहे. तर चॅनल ग्रो कसा करायचा किंवा तुमचे वॉच टाईम कसा
कंप्लीट करायचा, तर तुम्हाला मी बेसिकली सांगितलेलं आहे की तुम्ही सुरुवातीला शॉर्टवरती फोकस करा. शॉर्टने काय होणार आहे, तुमचा चॅनल लवकरात लवकर ग्रो होईल. ज्यावेळेस शॉर्टमधून तुमचा चॅनल ग्रो होईल त्यावेळेस वॉच टाईम कंप्लीट करण्यासाठी त्याच टॉपिकवरती काय करा, तुम्ही जास्तीत जास्त लॉंग व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करा. आता बघा, शॉर्ट व्हिडिओ बनवताना पण तुम्हाला उठला सुटला कोणताही टॉपिक घ्यायचा नाहीये. तर आता शॉर्ट बनवताना तुम्हाला कोणते टॉपिक घ्यायचे आहे, सुरुवातीला तुम्ही सपोज ब्लॉगिंग चॅनल चालू केला डेली लाईफचा, तुम्हाला यूट्यूबवरती सर्च करायचं आहे किंवा ChatGPTचा तुम्हाला जो वापर करता येत असेल तर त्या ChatGPTला विचारायचं आहे, कारण डेली लाईफ संबंधित किंवा डेली ब्लॉग संबंधित कोणते ट्रेंडिंग टॉप शॉर्टसाठी काय आहे, फेमस आहेत. किंवा यूट्यूबच्या सर्चमध्ये टाका की डेली लाईफ ट्रेंडिंग ब्लॉग, तर तिथे तुम्हाला ऑटोमॅटिकली काय केले जातील, ते शॉर्ट सजेस्ट केले जातील. तर त्या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, सुरुवातीला जास्तीत जास्त शॉर्ट त्यावरती बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर बघा, कुकिंग रिलेटेड चॅनल जर तुम्ही चालू करत असाल तर तिथं तुम्ही बघायचं आहे की सर्चिंग टाकून की कोणते टॉपिक्स किंवा कोणत्या रेसिपीज ह्या ट्रेंडिंगमध्ये चालतात किंवा जास्तीत जास्त व्ह्यूज आलेले आहे. त्याच पद्धतीने सेम तुम्हाला काय करायचं आहे, पद्धतीने व्हिडिओ बनवायचा आहे. सेम त्यांचं टायटल टाकलं, त्यांचं डिस्क्रिप्शन टाकलं तर काहीही प्रॉब्लेम नाही आहे. ठीक आहे, फक्त ओरिजिनल कंटेंट तुमचा असला तर तुम्हाला कुठेही कॉपीराईट येत नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला पहिले शॉर्टवरती काम करायचं आहे. म्हणजे जो पण तुमचा चॅनलची कॅटेगरी असेल त्या चॅनलच्या कॅटेगरीनुसार काय करायचे आहे, तुम्हाला यूट्यूबवरती किंवा ChatGPTवरती ट्रेंडिंग टॉपिक काय करायचे आहे, सर्च करायचे आहे. आणि बाकीच्या गोष्टी चॅनल ग्रो कशा करायच्या त्यासाठी मदतीला तर मी नेहमीच आहे. तर बघा, नवीन यूट्यूब चॅनल चालू केल्यानंतर तुम्हाला तुमचा चॅनल ग्रो कसा करायचा किंवा नक्की कशा रिलेटेड व्हिडिओ बनवायचे किंवा काहीही अडचणी असतील तर त्या अडचणींचं सोल्युशन घेऊन येण्याचं काम माझं आहे. कारण मला नक्कीच माझा महाराष्ट्रीयन यूट्यूबर पुढे जाताना आनंद वाटेल. तर तुम्हाला काही अडचणी असल्या किंवा तुमचं काही शंका असल्या तर मला कमेंटमध्ये नक्की कळवत चला. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ म्हणजे काही मी असं प्रोफेशनल व्हिडिओ सांगितलेला नाही, जनरली एक बेसिक व्हिडिओ सांगितलेला आहे की सुरुवातीला चॅनल चालू केल्यानंतर नक्की तो ग्रो करण्याची एक्झॅक्ट वे कोणता आहे. तर चुकीच्या मार्गाने जाऊ नका, जो एक्झॅक्ट ट्रॅक आहे त्या एक्झॅक्ट ट्रॅकवरून चला. नक्कीच तुम्हाला यूट्यूबवरती ग्रोथ मिळेल किंवा सक्सेस मिळेल. तुम्हाला यूट्यूब चॅनल सोडण्याची कुठेही गरज पडणार नाही. आणि तुम्ही जर चॅनल चालू करण्याचा विचार करत असाल तर नक्की चॅनल चालू करा. लोकांचा विचार करू नका, लोक काय म्हणतील काय नाही. कारण लोक तर घर चालवायला पैसे आपल्याला आणून देत नाही. घर खर्च आपल्याला आपलाच करावा लागतो किंवा आपली लाईफ एन्जॉय करायची असेल त्यासाठी पण पैसे आपल्यालाच कमवायचे असतात. तर बघा, तुमच्या काही अडचणी असतील किंवा काही डाऊट्स असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळत चला. कारण मी आपल्या चॅनलवरती यूट्यूब संबंधित डेली टिप्स किंवा तुमच्या काही अडचणी असतील त्या अडचणींचं काय करत असते, निरसन आपल्या डेली व्हिडिओमध्ये करत असते. मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.